शांती. आज आहे 13/10/2023ची मुरली. आजचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, धीर धरा. आता तुमचे दुःखाचे दिवस पूर्ण होऊन सुखाचे दिवस येत आहेत. निश्चय बुद्धी मुलांची अवस्था धीर गंभीर असते. प्रश्न आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये कोमेजून अर्थात हिरमुसले होऊ नये यासाठी सोपी विधी कोणती आहे? उत्तर आहे, ब्रह्मा बाबांचे उदाहरण सदैव समोर ठेवा. इतक्या भरमसाठ मुलांचा पिता, कोणी सपूत मुले आहेत तर कोणी कपूत, कोणी सर्व्हिस करतात, कोणी डिससर्व्हिस. तरी देखील बाबा कधी हिरमुसले होत नाहीत, घाबरत नाहीत. मग तुम्ही मुले कोमेजून का जाता? तुम्हाला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हिरमुसले व्हायचे नाही आहे. गीत आहे, धीरज धर मनुवा. ओम शांती. धीरज धर मनुवा असे मनुष्याला म्हटले जात नाही. मन बुद्धी आत्म्यामध्ये आहे, हे आत्म्याला म्हटले जाते. आत्म्याला परमपिता परमात्म्याशिवाय इतर कोणीही हे सांगू शकणार नाही की धीर धरा, कारण अधीर असलेल्यालाच धैर्य दिले जाते. जर ईश्वर सर्वव्यापी असेल तर त्यांना अधीर म्हणू शकत नाही. सारे मनुष्य यावेळेस अधीर आहेत, दुःखी आहेत. म्हणून धीर देण्यासाठी, सुख देण्यासाठी बाबा आले आहेत. असे म्हणतात, आता धीर धरा. बाबांची महावाक्ये केवळ तुमच्याकरिता नाही आहेत, वास्तविक साऱ्या दुनियेसाठी आहेत. सर्व दुनिया हळूहळू ऐकत राहील. जे ऐकतात ते येत राहतात. सर्वांचे सद्गतीदाता, दुःखहर्ता एक बाबाच आहेत. ही आहेच दुःखाची दुनिया. मुले समजतात, आता आपले मुक्ती जीवनमुक्तीचे दिवस अथवा कलियुगी पतित दुनियेपासून सुटका होण्याचे दिवस आहेत. तुमच्या बुद्धीमध्ये हे आहे, ते देखील नंबरवार पुरुषार्थ अनुसार. सर्वांना एवढा धीर नाही आहे की आता आपण या दुःखाच्या दुनियेपासून सुटका करून आपल्या सुखधामामध्ये जावे. तुम्हा मुलांना देखील हा स्थायी निश्चय राहिला पाहिजे. आता आपले सुखाचे दिवस येत आहेत. जर श्रीमतावर चालत राहिला तर यामध्ये आशीर्वाद अथवा कृपा इत्यादींची गोष्ट नाहीये. बाबा बसून शिकवतात, सहज स्वराज्य योग शिकवतात. शिक्षणाला नॉलेज देखील म्हटले जाते. तुम्हा मुलांना श्रेष्ठ मत देत आहेत. सर्वप्रथम तर अटळ निश्चय पाहिजे, मग ते कधीही वर खाली होऊ शकणार नाहीत. गाणे गातात, परवाह थी पार ब्रह्म में रहने वाले की, वह पा लिया तो बाकी क्या चाहिए. एवढा तर निश्चय आहे, त्या बाबांकडून स्वर्गाचा वारसा मिळणार आहे. तर आधीपासूनच आणि कायमचा धीर मिळतो. हे आहे अविनाशी धैर्य. निश्चित आहे आपण श्रीमतावर श्रेष्ठ ते श्रेष्ठ, श्रेष्ठाचारी राज्य भाग्य कोणतेही भांडण तंटे न करता स्थापन करत आहोत. तर मग कोमेजून जाण्याची गरज काय? भले घरामध्ये 10-12 मुले असू देत. बाबांना पहा, हजारो लाखो मुले आहेत. काही मुले गोंधळ देखील घालतात. कोणी सपूत मुले आहेत, कोणी कपूत आहेत. कोणी सर्व्हिस करतात, कोणी तर डिससर्व्हिस देखील करतात. परंतु बाबा कधी घाबरतात का? तर मुलांनी देखील घाबरले नाही पाहिजे. गृहस्थ व्यवहारामध्ये देखील राहायचे आहे. एका बाजूला आहे हठयोग कर्मसन्यास, तुमचा आहे बेहदचा संन्यास. हा आहे राजयोग. तुम्हाला गृहस्थ व्यवहारामध्ये राहून बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. अतिशय सोपे आहे. आता तर आपल्या सुखधामचे झाड दिसू लागले आहे. परोक्ष अपरोक्ष बुद्धीने जाणतात. साक्षात्कार हो अथवा न हो, पुरुषार्थ करतात भविष्य स्वराजधानीसाठी. एम ऑब्जेक्ट अर्थात ध्येय समोर आहे. लक्ष्मी नारायणाचे चित्र बघत आहात ना? असे नाही की आम्हाला साक्षात्कार झाला तरच आम्ही मानणार. ही तर बुद्धीने समजून घेण्याची गोष्ट आहे.
या डोळ्यांनी चित्र बघत आहात ना, तरीही या डोळ्यांनी परत तेच पाहणार। राजयोग आहे ना। बुद्धी देखील म्हणते की चित्रे तर ठेवली आहेत, मग साक्षात्कार कशाला हवा? श्रीकृष्ण सतयुगाचा मालक आहे ना। शिव परमधाम मध्ये राहणारे आहेत। तुम्ही लक्ष्मी नारायण बनू शकता, हा आहे तुमचा एम ऑब्जेक्ट। तर आरशामध्ये बघा की ते दैवी गुण आपल्यामध्ये कितपत आले आहेत। बाबा धीर तर खूप चांगला देतात, आता शिकायचे आहे। राजाईकरिता ज्ञान पाहिजे, ते बाबा देत आहेत। ICS वाल्यांना सर्वात जास्त अभिमान असतो की मी मोठ्यात मोठा ऑफिसर बनणार। असे तर व्यवसायामध्ये देखील करोडपती बनतात। बाबा मग तुम्हाला हा धंदा शिकवतात सट्टेबाजीचा। तुम्ही बाबांना कवड्या देता, त्याच्या बदल्यात 21 जन्मांसाठी बाबा तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतात। हा धंदा देखील आहे तर शिक्षण सुद्धा आहे। फक्त धंद्याचे काम नाही तर जगाच्या इतिहास भूगोलाचे नॉलेज देखील पाहिजे ना। स्वदर्शन चक्रधारी देखील बनायचे आहे। जितके शिकाल तितके उच्च पद मिळवाल। स्वर्गाचे मालक तर प्रजा नौकर चाकर सुद्धा असतील। आताही सर्वजण म्हणतात ना, भारत आमचा देश आहे, परंतु राजा आणि प्रजेमध्ये तर खूप फरक आहे। बाबा म्हणतात, जितके शक्य असेल तितके उच्च ते उच्च पद मिळवा। मात पित्या समान पुरुषार्थ करा। समजून येते की सर्वजण तर गादीवर बसणार नाहीत, तरी देखील शर्यत करायला लावली जाते। नंबरवार पुरुषार्थानुसारच राजाई मिळणार। ज्याचा जो पुरुषार्थ कल्पापूर्वीचा आहे तो साक्षी होऊन बघतात, मग कोणाचा पुरुषार्थ थंड पाहिला तर त्याला तीव्र केले जाते। तुमचा तर पुरुषार्थ खूप थंड दिसून येतो। तुमचा मोह राहिलेला आहे। ट्रस्टी बनवले मग मोह कशासाठी? तुम्ही श्रीमतावर चाला। मुले विचारतात, बाबा घर बांधू? होय, का नाही बनवा। भले आरामात बसा, बाकी थोडे दिवस ही छीछी दुनिया आहे। भले आराम करा, मुले इत्यादींची लग्ने करा। बाबा काही पैसे घेत नाहीत, ते तर दाता आहेत। शिवबाबांनी यावेळी मुलांना राहण्यासाठी ही घरे बनवली आहेत। स्वतःला राहण्यासाठी हे शरीर अर्थात ब्रह्मा बाबांचे तन निमित्त बनवले आहे। जीव आत्म्यांना तर राहण्यासाठी जरूर घर पाहिजे, तर तुम्हा मुलांसाठी बनवत आहेत। बाबा देखील या घरामध्ये बसले आहेत ना, हे तुम्ही जाणता। ते आहेत आम्हा आत्म्यांचे पिता आणि हे आहे शरीराचे पिता। तुम्हाला दत्तक घेतले आहे, तुम्ही माझी संतान आहात। मम्मा बाबा म्हणताना याला दत्तक घेणे म्हटले जाते। प्रजापिता ब्रह्माला इतकी मुले आहेत तर जरूर दत्तक घेतलेलीच मुले असणार। तुम्हा मुलांना दत्तक घेतात। सरस्वती सुद्धा मुलगी आहे ना। या अतिशय गूढ गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत। गीता, भागवत इत्यादी तर तुम्ही सुद्धा वाचले आहे। या बाबांनी देखील वाचले आहे, परंतु आता तर श्रीमत मिळत आहे। ड्रामा अनुसार जे काही सांगितले ते ड्रामा अनुसार, त्यामध्ये जरूर कल्याणच असेल। नुकसान होते त्यामध्ये देखील कल्याणच आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये कल्याण आहे। शिवबाबा आहेतच कल्याणकारी, त्यांचे मत चांगले आहे। जर त्यामध्ये कोणती शंका वाटली तर श्रीमतावर न चालता स्वतःच्या मतावर चालतात, याने धोका खाल। मग शिवबाबा काय करतील? पावला पावलावर सल्ला विचारायचा आहे। सुप्रीम पंडा अर्थात मार्गदर्शक तर बसले आहेत ना। बरीच मुले ही गोष्ट विसरून जातात, कारण योग मध्ये राहत नाहीत। योग अथवा आठवण करण्यालाच यात्रा म्हटले जाते। आठवण करत नसाल तर समजा आपण रेस्ट करत आहोत। यात्रेवर जाऊन कोणी रेस्ट करतात? तुम्ही देखील जर रेस्ट करता, आठवण करत नसाल तर विकर्म देखील विनाश होणार नाहीत आणि तुम्ही पुढे देखील जाणार नाही। आठवण करत नाहीत तर जवळ जात नाहीत। आत्मा थकते, बाबांना विसरते। बाबा म्हणतात, तुम्ही यात्रेवर आहात, रात्री तर तुम्ही रेस्ट घेताच ना। असे नाही की रात्री तुम्ही झोपेत आहात,
तर यात्रेवर आहात? नाही, ती रेस्ट आहे. जेव्हा जागे होता तेव्हा यात्रेवर आहात. झोपेमध्ये कधी विकर्म विनाश होणार नाहीत. बाकी होय, दुसरी कोणती विकर्म होत नाहीत. तर बाबा सर्व गोष्टी समजावून सांगतात, परंतु कोणी अंमलात सुद्धा जेव्हा आणतील तेव्हा पुष्कळ पॉइंट सांगत राहतात. बॅरिस्टरीचे पॉइंट्स तेव्हा बुद्धीमध्ये येतात जेव्हा ते बॅरिस्टरी शिकतात. डॉक्टरी अथवा इंजिनिअरिंग शिकतात तेव्हा ते डॉक्टर अथवा इंजिनियर इत्यादी बनतात. जे जसा कोर्स करतात तसे बनतात. इथे तर एकच कोर्स आहे, चालत राहा. तुमच्या डोक्यावर जन्मजन्मांतरीच्या पापांचे ओझे खूप आहे. त्याचा विनाश करण्याचा एकच उपाय आहे, बाबांची आठवण करणे, नाहीतर पदभ्रष्ट होईल. माळा बनलेली आहे ना, 9 रत्नांचे देखील गायन आहे. हे कुठून आले ते मनुष्य जाणत नाही. 8 रत्ने आहेत जी रुद्राची माळा बनतात. तर पुरुषार्थ चांगला केला पाहिजे. विद्यार्थी चांगले शिकतात तर रजिस्टरवरून आई वडिलांना देखील माहीत होते. इथे तर बाबाच शिक्षक देखील आहेत तर तेच जाणतात. तुम्ही शिकतच आहात बाबांजवळ. रजिस्टर विषयी सुद्धा त्यांना माहीत होते. तुम्ही देखील आपल्या रजिस्टरला समजू शकता. आपल्यामध्ये कितपत गुण आहेत, मी इतरांना कितपत आपसमान बनवतो, एवढी ताकद आहे. जो कोणी समोर पाहिल आणि तो आपले शरीर विसरेल. असे म्हटले जाते, हिम्मते मर्दा मददे खुदा. बाबा खूप मदत देतात. तुम्ही देखील योगद्वारे मदत करता. बाबांना पाहिजे पवित्रतेची मदत. साऱ्या पतित दुनियेला योग बलाने पावन बनवायचे आहे. जितके जितके जे योगाची मदत देतील तितके बाबा खुश होतील. ही बाबांसाठी मदत आहे का स्वतःसाठी? तुम्ही जितके शिकाल तितके उच्च पद प्राप्त कराल. जेवढी आठवण कराल तेवढी मला पवित्रतेची मदत कराल. मी आलो आहे पतितांना पावन बनविण्यासाठी, पावन दुनियेसाठी. पतित आणि पावन इथेच बनतात. ती तर आहेच निराकारी दुनिया. गातात देखील पतित पावन या. समजत नाहीत की पावन दुनिया कशाला म्हटले जाते. सीतेला रावणाच्या जेलमधून दुःखातून सोडवले तर मग सुख पाहिजे. इतरांना शांती खूप मिळते, सुख थोडे मिळते. तुम्हाला सुख सुद्धा खूप मिळते तर दुःख सुद्धा खूप मिळते. अखेरीला जे आत्मे येतात ते थोडासा पार्ट बजावून परत निघून जातात. 1-2 जन्म पण घेतात. थोडा काळ आला आणि हा गेला. तुमची तर 84 जन्मांची गोष्ट आहे, त्यांची 1-2 जन्मांची गोष्ट आहे. तुम्ही 84 जन्मांना जाणता. चक्रला जाणल्याने चक्रवर्ती राजा बनता. ते थोडेच बनू शकतील. हे ज्ञान त्यांच्यासाठी नाहीये, हे ज्ञान तुमच्यासाठी आहे. ज्यांनी कल्पापूर्वी सुद्धा ज्ञान घेतले होते. आता तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे. पुरुषार्थाची वेळ आता आहे आणि तुमच्यासाठीच ही पुरुषार्थाची गोष्ट आहे. देवी देवता धर्म खूप सुख देणारा आहे. इतके सुख इतर कोणीही देऊ शकणार नाही. अनादी ड्रामा पूर्वनियोजित आहे. सर्वांनाच तर हिरो हिरोईनचा पार्ट मिळू शकणार नाही. तऱ्हेतऱ्हेचे मनुष्य आहेत. त्यांच्यामध्ये देखील चांगले वाईट अनेक प्रकारचे आहेत. श्रेष्ठ ते श्रेष्ठ देवी देवता आहेत. श्रेष्ठ त्यांनाच म्हटले जाते. ते तर सतयुगामध्येच असतात. त्यांची चित्रे देखील आहेत, परंतु ते कसे बनले हे जाणत नाहीत. मग कोणी तर म्हणतात श्रीकृष्ण हाजिरा हुजूर, अर्थात प्रत्यक्ष उपस्थित आहे. भगवान देखील हाजिरा हुजूर आहेत. या सर्व गोष्टी तुम्हा मुलांना समजल्या आहेत. हा एम ऑब्जेक्ट अर्थात लक्ष्मी नारायणाचे चित्र समजावून सांगण्यासाठी खूप चांगले आहे. सर्वांना निमंत्रण जरूर द्यायचे आहे. वृत्तपत्रांमधून सर्वांना निमंत्रण मिळत आहे. आता वेळ खूप थोडा शिल्लक आहे. अजूनही मुले यात्रा करता करता थकून जातात तर मग बसून राहतात. मायेची वादळे सहन करू शकत नाहीत. युद्धाच्या मैदानावर माया तर जरूर पकडणार. रुस्तम सोबत
अर्थात पैलवानासोबत पैलवान होऊन लढणार. जोरदार वादळे येतील. मग म्हणतात, जेव्हापासून ज्ञानामध्ये आलो आहे तेव्हापासून विघ्ने खूप येत आहेत. हे तर दुनियेमध्ये होतच राहते, याला घाबरायचे नाही. कधी चक्राची दशा, कधी राहूची दशा, कधी कोणाची दशा बसते. चालता चालता नाहीसे होतात. राहूची दशा खूप कडक असते. माया खाऊन टाकते तर काळ्याचे काळेच बनतात. माया थप्पड मारून एकदम काळे तोंड करते. मायेचा देखील विजय होईल. फक्त मुलांचाच विजय झाला तर मग पटकन राजधानी स्थापन होईल. उस्तादाला अर्थात शिवबाबांना विसरतात तर मग माया थप्पड मारते. अशा रुहानी साजनला सजण्या विसरतात. हे देखील आश्चर्य आहे ना. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, योग बलाने पतित दुनियेला पावन बनविण्यामध्ये बाबांचे मदतगार बनायचे आहे. आठवणीच्या यात्रेमध्ये रेस्ट करायची नाही. अशी आठवण असावी की समोरच्याला स्वतःच्या शरीराचा सुद्धा विसर पडावा. दुसरा पॉइंट आहे, श्रीमतामध्ये कधीही शंका उपस्थित करून आपले मनमत चालवायचे नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये सल्ला घेत त्यातच आपले कल्याण समजून चालायचे आहे. आजचे वरदान आहे, संयोगाच्या शुभभावनेद्वारे रुहानी वायुमंडळ बनविणारे मास्टर दाता भव. संयोगाच्या शुभभावनेद्वारे रुहानी वायुमंडळ बनविणारे मास्टर दाता भव. स्पष्टीकरण आहे, ज्याप्रमाणे प्रकृती आपल्या वायुमंडळाच्या प्रभावाचा अनुभव करवते, कधी गरमी कधी सर्दी, असे तुम्ही प्रकृतीजीत सदा सहयोगी सहजयोगी आत्मे आपल्या शुभ भावनांद्वारे रुहानी वायुमंडळ बनविण्यासाठी सहयोगी बना. तो असा आहे किंवा असे करतो याचा विचार करू नका. कसेही वायुमंडळ असो, व्यक्ती असो, मला सहयोग द्यायचा आहे. दात्याची मुले सदैव देतात. मग पाहिजे तर मनसाद्वारे सहयोगी बना, पाहिजे तर वाचाद्वारे सहयोगी बना, नाही तर संबंध संपर्काद्वारे सहयोगी बना. परंतु लक्ष असावे, सहयोगी जरूर बनायचे आहे. स्लोगन आहे, इच्छा मात्रम अविद्या या स्थितीद्वारे सर्वांच्या इच्छा पूर्ण करणे म्हणजेच कामधेनू बनणे आहे. इच्छा मात्रम अविद्या या स्थितीद्वारे सर्वांच्या इच्छा पूर्ण करणे म्हणजेच कामधेनू बनणे आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.